आम्ही संभाजीनगरहून आलोय। दरवर्षी येतो, मनोभावनानी येतो आणि आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। महादेव आमचे सगळ्या इच्छा पूर्ण करतात, त्यामुळे आम्ही इथं दरवर्षी येतो आणि इथलच्या लोकांनी आमच्यासाठी खूप छान व्यवस्था केली आहे। आमचं 1.5 तासामध्ये दर्शन झालंय। खूप लवकर दर्शन होत आहे आणि चांगल्या पद्धतीने दर्शन होत आहे। असं विचारही नव्हतं केला की इतक्या छान व्यवस्था असेल आणि दर्शन प्रॉपरली होतील आणि पूर्णपणे जितकेही आपण दर्शन घेतोय तो पूर्ण मन भाव पूर्ण भरून जातोय आणि इतक्या वेळ उभा असलेल्याचा फायदाही होतोय आणि खूप खूप धन्यवाद या संस्थेचं, यांनी ही सगळी व्यवस्था आपल्यासाठी ठेवलेली आहे। पूर्वी मूळ रस्ता जो आहे तो घाट रस्ता छोटा अरुंद असल्यामुळं पूर्वी सर्व ज्या भाविकांच्या गाड्या यायच्या, 4 व्हीलर गाड्या असो, 2 व्हीलर गाड्या असो, त्या आत मंदिराच्या परिसराभोवती त्या पार्क व्हायच्या आणि त्यामुळं मंदिरात येणाऱ्या भाविकांची खूप मोठ्या गैरसोय होत होती। आम्ही तसं इनपुट दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे आपण महावीर चौक ते भोसले चौक हा नो व्हेकल झोन तयार केलेला आहे। त्यामुळे भाविकांना गाड्या लावून सुलभरित्या आत येता येईल अशी सोय केलेली आहे। तसेच MTDCची जी खुली पार्किंगची जागा आहे ती स्मार्ट सिटी बसेस आणि इतर ST बसेसला आपण दिल्यामुळे त्यांची पण सोय झालेली आहे की त्यांना सुलभ आत येता येईल आणि रांगेत दर्शन घेता येईल। आज दुपारी ठीक 4च्या दरम्यान श्री कृष्णेश्वराची पालखी इथून नगर प्रदक्षिणेसाठी आबाल वृद्ध भाविक जे मंदिरात येऊ शकत नाही त्यांच्यासाठी, त्यांना दर्शन देण्यासाठी तीर्थकुंडालयात येणार आहे। ही परंपरा अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याही काळाच्या आधीपासून कदाचित चालत आलेले आहे आणि ते तीर्थकुंडावर जाऊन अष्टकुंडाचं दर्शन घेतील, त्याला तीर्थस्थान होईल आणि तिथं महाअभिषेक, आरती, प्रसाद हे होऊन सर्व भाविक आणि आबालवृद्ध यांच्यासाठी भगवान शंकर स्वतः नगर प्रदक्षिणा करतील आणि मग स्वस्थानी ते येऊन इथं विराजमान होतील। माझं नाव राजेंद्र त्रिंबकराव कौशिके, मी इथला अंशम परंपरागत पुजारी।